माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसाचा सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हर्षोल्लासित वातावरणात पार पडला। यावेळी हजारो महिला पुरुष हितचिंतकांनी डॉक्टर हिरे यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना भावी आयुष्यासाठी सुखक्षणाच्या कामना व्यक्त केल्या। नाशिक पश्चिम मतदारसंघातील सिडको येथील भोळे मंगल कार्यालय या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर अपूर्व हिरेंना शुभेच्छा देण्यासाठी आतुरतेने नाशिक पश्चिम मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, मतदार, महिला तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। या दिमाखदार सोहळ्यात सर्वप्रथम डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला। यावेळी डॉक्टर योगिता हिरे उपस्थित होत्या। त्यांनीही डॉक्टर हिरेंना केक भरून वाढदिवस साजरा केला। यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ तसेच शाल श्रीफळ देऊन डॉक्टर हिरे यांचे अभिष्टचिंतन करण्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार हिरामन खोसकर यांनी डॉक्टर अपूर्व हिरेंना शुभेच्छा दिल्या। सर्वांनीच एवढं जर बघितलं तर पाहिजे सांगायचं काही कामच नाही। आणि खरोखर या ठिकाणी तरुण कार्यकर्ते भाऊंनी अतिशय तळागाळात सांभाळलेले जनसंवाद उभा केलेला आहे। जी काही भाऊची अपेक्षा या वाढदिवसानिमित्ताने 100% जर कार्यकर्ता समुदाय बघितला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये 100% पश्चिम भागाचे आमदार ते होतील अशी मला सुद्धा अपेक्षा आहे। आपण नाही का कार्यकर्ते करते त्या ठिकाणी सगळं जात फक्त तरुणावर आहे आणि भाऊ आणि मी विधानसभेमध्ये संघर्ष शेजारी बसू अशी अपेक्षा करतो, थांबतो। तर परिसरातील नागरिकांनी डॉक्टर हिरे यांना भावी वाटचालीसाठी सुयश चिंतले। अपूर्व भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सुयश चिंतण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते उपस्थित झालेले, सगळे सहकारी उपस्थित आहोत। भाऊंचं कार्य हे सगळ्या लोकांना माहिती आहे। अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व म्हणून अपूर्व हिरेंचं नाव आहे। त्यांच्या कुटुंबाला राजकीय असा मोठा वारसा आहे आणि आजोबापासून पंजोबांपर्यंत सर्वांनी त्या ठिकाणी या महाराष्ट्राची देशाची सेवा केलेली आहे आणि आज त्यांना राजकीय या सगळ्या परिस्थितीमधून मार्गक्रमण करत असताना हा वाढदिवस त्यांना निश्चितपणे लाभदायक होणार आहे। मागच्या वेळेला त्यांची राजकीय संधी या ठिकाणी गेलेली आहे। मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की या वेळेला ती संधी त्यांना चांगल्या ठिकाणी प्राप्त होऊ दे।
ते या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा अशीच आई जगदंबेची प्रार्थना करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच डॉक्टर अपूर्व हिरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. विधानसभा मतदारसंघात अनेक जाहिरातीच्या फलकांवर आमदारकीच्या शुभेच्छा देत आहे, काय सांगाल? निश्चित मागच्याही वेळेला मी विधानसभेला उमेदवारी केली होती आणि आपल्याला कल्पना आहे, अतिशय निसटत्या मतांच्या फरकाने आपल्याला पराभव पत्करावा लागला होता. परंतु यावेळी कार्यकर्त्यांची पुन्हा इच्छा आहे, सगळे कार्यकर्ते अतिशय जोशात आहेत आणि जो 4-5 हजार मतांचा फरक मागच्या वेळी राहिला तो यावेळी निश्चित कव्हर करता येईल अशी खात्री आहे. आणि त्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वावर आमचा 100% विश्वास आहे आणि त्यामुळं महायुतीच्या वतीनं आम्ही अधिकृत उमेदवार असेल आणि या ठिकाणून निवडणूक करण्याचा माझा मानस आहे आणि अजितदादा मला नक्की संधी देतील याची मला खात्री आहे. आज प्रचाराचा नारळ फुटला नाही, असं काही नाही आहे प्रचाराचा नारळ फुटला, परंतु आमची मागणी कायम आहे. प्रचाराचा नारळ कधी फोडायचा हे अजितदादा ठरवतील. या विशिष्ट चिंतन सोहळ्यास ॲडव्होकेट नितीन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष तुळशीराम भागवत, माजी नगरसेविका शिला भागवत, मदन जमदडे, विशाल डोके, तुषार भागवत, अंकुश वराडे, भास्कर साळुंके, मुरलीधर भामरे, संतोष सोनपसारे, अनिता भामरे, ललिता देवरे, मधुकर पगार, संजय मोरे, तुषार साळुंके, संजय जगताप, BL श्रीवास्तव, प्रभाकर शिंदे, सुनील जगताप, स्मिता चौधरी, मीनाक्षी गायकवाड, लता चौधरी, संगीता सावंत यांच्यासह नाशिक पश्चिम मतदारसंघातील सिडको, सातपूर, आनंदवली यासह परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महात्मा गांधी विद्या मंदिर तसेच आदिवासी सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.